एक 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 गोष्टी फायनल होत होतात. आता ह्या साईडचे आपण पत्रे काढून घेतले, कारण आता वरची लाकडा काढूक माणसं येणार आहेत, त्याच्यामुळे हे पत्रे वगैरे फोडतील. त्यामुळे ह्यो पोर्शन सगळं आपण पूर्ण खाली केलं. आणि आता मूळ घराच्या आपलं ह्या दिसता, ही आपली वेगळी अंगणाची शेड होती त्याच्यामुळे. आणि अगोदर फक्त ह्या दरवाजाच्या बाजून एक दोन ठोंबे मारून इकडे या ठिकाणी शेड होती समोरची. नंतर मग ह्या सगळ्या केल्याने तर आता एकदम फ्रंट बाजू पूर्ण ओपन झाली आहे. हा, काहीतरी वेगळाच वाटता ना. वेगळाच वाटता, काहीतरी वेगवेगळं लुक बघूक मिळतं प्रत्येक दिवशी. आणि बाकी इकडे आतमध्ये तर झाला सगळा क्लिअर. अजून कौला रवली आहेत काढूची. इलेक्ट्रिक वगैरे हे सगळे खराब झालेले बोर्ड तर ते देखील काढून टाकले. वरतो आता फक्त ह्यो पोर्शन रवलेलो असा, आणि तो आता त्या ठिकाणी आपण ह्यो खाली करतलो. चला, इकडची रूम ही काल संध्याकाळी या ठिकाणी कौला काढून झाली. ह्यो वालो भाग. हो, तर मग आता घर एकदम छोटा वाटाक लागला. अगोदर मोठा वाटत होता. आजच्या दिवशी या ठिकाणी दोन दोन टीम काम करतात. एक आमची लोकल टीम आयसरची, तर आम्ही इकडची कौला काढतो. आणि दुसरी टीम असा इकडे तर लाकूड पूर्ण हे काढतात, जे वाशे वगैरे असतात, मेन बर्गे असतात, तर त्या ठिकाणी देखील काम चालू असा. ते आता सगळे रिपी वगैरे खाली टाकून इकडनं या आता वाशांचा क्लिनिंग वगैरे सगळं चालू आहे. तर प्रत्येकजण या ठिकाणी आपापल्या कामाक लागलेले असत. थोडा जरा या ठिकाणी रिस्की काम असतं, कारण काय काय वाशी एकदम खराब होतं, त्यामुळे सांभाळून काम करूचं लागतं. सोबत खाली या ठिकाणी आमची कौला देखील असत ठेवलेली, ती देखील आपल्याला जरा सांभाळूची असत. चला, आज एकदम फुल जोरात काम चालू आहे सगळ्यांचा. एक साईड आता पूर्ण खाली झालेली असा. वाशे देखील आता सगळे या ठिकाणी उतरून झालेले आहेत. तर ह्याकडनं डायरेक्टच भरतलो. आता फक्त मागची दोन साईड रावलेली असत. माझ्या मते आज संध्याकाळी किंवा उद्या दुपारपर्यंत होईल सगळ्या लाकूड सामान उतरून. वरचा छप्पर या ठिकाणी खोलूक सुरुवात केल्याने आहे. तर एकंदर वाशांची परिस्थिती अशी आहे, तर कसे मोडले आहेत बघा वरून टाकल्यानंतर. म्हणजे खराबच झालेले. ते नावाक फक्त या ठिकाणी उभे होते. हे फक्त काही चांगले, ते पण चांगले म्हणता येणार नाही, तर ते पण ह्या टोकान वगैरे खराब झालेले आहेत. हे वाळवी वगैरे ह्यांका लागलेली असा. नेमके फक्त चांगले आहेत, बाकी ह्यांका पण वगैरे या ठिकाणी थोडंफार वाळवी वगैरे लागलेली दिसता. हे छोटे वाशे तर शापच गेलेत. हे भोंगे वगैरे लागलेले होते. काही तर अर्ध्यावरनं संपूर्ण मोडलेले असत. इकडच्या ह्याच्यात पण हे सगळे रिपिंचोकडे खच पडलेलो आहे. वरचे अजून वाशे काढूचे, तर हे वाशे सरचे चांगले आहेत, पण ते जंगली आहेत. इकडचे पण काही खराब झालेले असत. हे आता मुख्य म्हणजे वरचा उतरून काढलेली आहे. तर ह्यो पण वासो एकदम मेन वासो होतो, पण तो देखील हायनामधनंच क्रॅक झाला, म्हणजे तो पण शाप गेलेलो असतो. याच्यामुळे आपण या वरच्या माळ्यावर चढाक घाबरत होतो. हे काय काय जणांका एका क्रॅक पण गेलेले आहेत. डेंजर. ह्या वाशांची अवस्था तर खूपच बेकार आहे. हे कसे होते रवलेले काय कळत नाही. बापरे, इकडे तर पूर्णच गेलेलो. तो कोण वासो होतो मेन. समोरच्या हॉलमधचं माळो आता खाली होता, आणि हे सगळे फळे असत. त्यातले काही फळे चांगले आहेत आणि काही फळे आता ते थोडं खराब झालेले आहेत. तर ह्यो जो माळो होतो तो जवळपास एक 20 वर्ष असा फक्त जुनो, कारण घर बांधल्यानंतर साधारण म्हणजे मागच्या आठवताना मी लहान असताना ह्यो माळो बनवल्याने होतो. तेव्हा हे सगळे फणसाचे फळे वगैरे टाकल्याने होते. त्याच्यातले काही फळे चांगले आहेत आणि काही फळे असे कॉर्नर वगैरे त्याच्यानंतर मध्ये खराब झालेले आहेत. तो पण कॉर्नर तो खराब झालेला होता, त्याच्यामुळे ह्याच्यावरती पण आपण चढत नव्हतो. पातळ पण असत, जरा जवळपास 1 इंचाचे तरी असत फळी. तर माळो देखील आता खाली होता. आणि नंतर आजच्या दिवसात हे सगळे डोअर वगैरे असत, ते देखील सर्व खाली होतील. आणि मग ओरिजिनल स्ट्रक्चर फक्त आपला राहतला, फक्त चिरेबंदी बांधकाम. तर हे सगळे लाकडा काढूक 2 दिवस गेले. कौला आपली उतरूक नाही म्हटलं तरी 3 दिवस गेले. तर हे फळी असे खराब झालेले आहेत. इथं इकडनं लागलेले आहेत फळी कॉर्नरनं वगैरे. असत लांब 20 फुटाचे असत ना ते. 15 फुटाचे तरी असत.
ओके 12-13 फूट. काही छोटे आहेत काही मोठे आहेत, 1 ते 1.25 फुटाचे असत. कौला काढताना ही सगळी आकडे फुटलेली असतात. कौला कोबो अजूनपर्यंत फुटलेलं नाही. ही पण या कॉर्नरला सगळी फुटलेली कौला ठेवलेली आहेत. ही आता वरनं दगड पाडल्याने तर तरी देखील अजून कोबो काय डॅमेज नाही. ह्या खोलीतलं कोबो जरासं डॅमेज झालेलो आहे. बाकी एवढं पोर्शन फक्त या ठिकाणी रवलो कौला काढूची. ही बाकी सगळी फुटलेली कौला वेस्टेज वगैरे. तर हे सगळे पॅनल असतात, तर हे पॅनल पण खराब झालेले आहेत. हिंका वगैरे असे कट वगैरे झालेले आहेत. तर लाकूड कुठला काय आयडिया नाही. साधारण फणसाचंच वगैरे दिसतं थोडंसं रेडिशमध्ये. हा रेडिशवाला असता तर फणसाचा असता आणि हा थोडासा असा काळपट दिसता. तर जंगली वाटतं कुठलं तरी लाकूड. तर त्याच्यावर ह्या टेक्स्चरवरनं कळता ह्या पण काळ्या प्रकारचा कुठला तरी दिसता लाकूड. तर हे शक्यतो थोडासा असतात तर आता जंगली आणि थोडासा रेडिश वगैरे असतात तर आता फणसाचा असतं आणि सागवानाचं थोडासा त्या मीडियममध्ये असता. हे पण डोर पूर्ण गेलेलो होतो इकडे. बाकी आता ह्या साईडची कौला वगैरे सगळी बाहेर काढून ठेवलेली असतात. ही दोखील रूम सगळी खाली केली तर याच्यात एवढी कौला फुटली या ठिकाणी. आणि सगळ्या कौलांचं स्टॉक आपण इकडे पाठीमागच्या पडवीत करून ठेवलेलं. तर इकडची आता पडवी खाली झाल्यामुळे या ठिकाणी आता काय जास्त म्हणजे जे लाकडाचे बर्गे वगैरे असतात ते पडतले नाही. तर या सगळा जळाऊ लाकूड अजून पुढे पण सगळा जे खराब झालेले रिपी आणि वाशे होते ते लाकूड काढताना ह्यो एक खांब पडलो खाली. तर तो काय आता नवीन पुन्हा बांधूचं लागतलो. तर हे आता सगळे फळी वगैरे पूर्ण काढतली. सगळी कपाटा होती इंटरनल. जुनं माळो आता अकडे खाली होता वरती, तकडनं झालो खाली. इकडचे फळे रवलेत. ही आपली देवाची खोली होती हैसरची. तर हे फळे पण खूप खराब झालेले होते. वरचा सगळा स्ट्रक्चर काढून झाला, इकडचा पण काढून झाला. आता फक्त हे मेन वाशे आणि दरवाजे आणि फ्रेम रवलेले आहेत. इकडचे पत्रे आम्ही काल काढून घेतले आणि आता फक्त तेवढेच पत्रे त्या ठिकाणी ठेवलेले असतात. तर इकडून आपण पॅकिंग वगैरे सगळं करून घेतला, कारण आता या काम करताना पाणी वगैरे सगळा उडतला त्याच्यावर. तर त्याच्यामुळे तिकडे आपण पूर्ण ताडपत्री लावून घेतलेली असा. आणि यो पोर्शन फक्त एक खाली ठेवलेलो असा रेग्युलर काय कामासाठी. आणि देवाच्या खोलीच्या वरच्या फळ्यांची अवस्था ह्याच्यासाठी आम्ही इकडे वरती गाण्याक चढवत होतो. ते पण काही थोडे मजबूत असत म्हणून, बाकी तर साईडने पूर्ण लागत इलेले होते. डेंजर काम. इकडचं फक्त ह्या खोलताना सांभाळा, माझा पाय आहे सर. हातान पण काढून मोडतात फळे. होय. ह्यो तो असं पूर्णच गेलेलो होतो. एका खेळ टोकून टोकून कंटाळलो, खेळत बसत नाही त्या का. इकडे पडला तरी काय ना, कारण इकडचं पोर्शन आपण आधीच खाली केलेलो होतो. डायरेक्ट फोडली. त्याच्यावरनं जर उचलला असता तर शापच गेली असती. वाशांची कंडिशन बघा. इकडनं पूर्ण अशी लागलेली असते. ती वाळवी दिसता. ही वाळवी आहे ना लाल कलरची. हे भुसो पण झालेलो आहे इकडे. हे पण असे इकडनं गेलेले असत. हे काय काय बोलतात, वाळवीचाच एक प्रकार आहे ना ह्यो. अशी पूर्ण ह्या पडता खसखस पावडर पडतं त्याची. हो, असे सगळे एकदम हे वाशे लागतात. हे काय एका पणाकडनं पूर्ण भुसो लागत इलेलो. ह्यो एक वासो, ह्याचा पण पूर्ण सगळा गेलेला साप. अशी परिस्थिती आहे वाशांची. ह्या काय कॉर्नर पण गेलो.
याच्यामध्ये पण काय किती असतात काय सांगू शकत नाही. होल वगैरे असत हे सर पडलेले डेंजर. हे पण काही वर्षांका हे क्रॅक्स वगैरे आधीपासूनचेच आहेत. हे पण एक असा ह्यांका पण अशी या ठिकाणी खालच्या बाजून थोडीशी भुसो वगैरे हे पडता. ह्या लाकूड सामना अजून किती 2 वर्ष काढल्या नसती जास्तीत जास्त ना. वरच्या वाशांनी तर नाही, वाशी तर गेलेच असते. हे हे आपले रवले असते 2 वर्ष काहीतरी सपोर्ट लावून, पण हे नंतर पण हे गेलेच असते. हो अजून पूर्ण वाट लागली असते त्यांची. हो पूर्ण असे लागली की आतमधून पूर्ण पोकळ होऊन जातं. बाहेरनं तुमका चांगलं वाटतं एकदम, पण आतमध्ये एकदम पूर्ण तो खराब असता. हे फणसाचे फळी होते, याचा पण एकदम पूर्ण अशी खराब झाली. त्याच्यामुळे इकडे पाय देऊ पण भीती वाटत होती आमका. हे काय हे इकडच्या खोलीतले असत वाशे, तर ह्यांची देखील परिस्थिती खूप खतरनाक आहे. असं पूर्ण सगळा भुसकाट एकदम हातान पूर्ण हे येतात. हे पण असं बघ गेलं तर त्याचा पण ह्या सगळा निघालेला असा कॉर्नरने लागत इलेले असत सगळे. खतरनाक परिस्थिती होती लाकडाची. हे तर पूर्णकडे वेस्टेज सगळा काढलेला. तर काल सगळा खोललेला होता, त्याच्याच हा सगळा वेस्टेज इकडे ठेवलेला असा. होतं ना आता हल्लीच होतो घातलेलं नवीन असतो, पण ह्याका पण पूर्ण असं पीठ लागला इकडनं खसखस पडता. त्याच्यासाठी प्लास्टिक टाकून ठेवलेलं. सगळी पूर्ण खसखस पडता, किलोभर पडता खसखस त्याची. हा खतरो के खिलाडी. तर आता मधल्या खोलीतले आपली मेन वाशे आहेत ते काढणं चालू आहे. बर्गे चालू आहेत ते, तर असे होल मारून काढूचे लागतात. आणि ह्यो आता पहिलं या ठिकाणी हे सर काढलेलो असा, तर दुसऱ्याक देखील आता फ्री करून नंतर इकडनं ते का बाहेर काढतले. डेंजर काम आहे, डेंजर. तर हे इकडची आता खिडक्या वगैरे होते, म्हणजे ही कपाटा होती छोटी छोटी. तर हा एक कपाट होता, त्याच्यानंतर इकडे कपाट होता, तर देवाच्या खोलीतला एक कपाट होता. तरी कपाटा वगैरे सगळे आता काढून झाली. आता दरवाजा वगैरे फक्त रावले आहेत. हॅलो हा टेमर आहे तिथे सायटिक राव अमोल सायटिक राव. इकडचे डोअर फ्रेम वगैरे देखील काढलेले आहेत. आणि डोअर फ्रेमला देखील बघा संपूर्ण इकडच्या साईडने वाळवी वगैरे लागलेली असा. हे काय सगळे या ठिकाणी वाळवी लागलेली होती आणि लाकूड पण इकडनं खराब होत चाललेलं असा. ह्या तर वरच्या साईडने सापच गेला, इकडनं पूर्ण ओरचं टॉप गेलेलो असा. तर असे आणखीन बाकीचे पण सगळे आहेत ते काढलेले आहेत पॅनल. हे पण इकडचं काढलेलो आहे. एका पण सेम इकडनं ही वाळवी लागलेली असा. अतिशय वाईट अवस्था होती डोअर फ्रेमची. ह्या एक चांगला डोअर, एक डोअर फ्रेम चांगलं, बाकी तिकडे आहेत ते तिकडे वाळवी लागलेले गावले. बाकी इकडचे देखील काढलेले आहेत. या ठिकाणचं बघूया कसं होतं. हां हे पण इकडनं वरनं खराब होत सुरुवात झालेली होती. एका पण एका होल वगैरे सर असत पडलेले. बाकी चांगलं. इकडनं वाईट जरा खराब होत चाललेलो होतो. तो पण पूर्ण बॉटमने खराब झालेलो होतो. तेव्हा शेणाची वगैरे जमीन असायची, तर ते सारवून वगैरे त्या ठिकाणी तेव्हा ते का वाळवी वगैरे पकडलेली होती. यावरचं टॉप जरा चांगलं. इकडचे पॅनल होते तर ते पॅनल देखील असा खराब झालेले आहेत.
इथं देखील काय रावला नाही. बॅक साईडचं डोअर काढल्यानंतर इकडे देखील वरती भिंती का क्रॅक गेलेले आहेत. तर हे देखील आता पडती तर आपण लगेच पाडून घेतलं. आणि एका पण वाळवी लागत दिलेली आहे सर्व. ही डोअर फ्रेम होती इकडची. वरच्या टॉप काय काय ठिकाणी चांगले आहेत. बाकी जे साईडचे पॅनल असतात त्यांना पाठीमागनं वाळवी पकडत दिलेली आहे. हे काय हे पण इकडे असतात. या साईडची काही सर वाळवी लागत दिलेली आहे. बाकी काही ठिकाणी चांगलं. तर फक्त हे लास्ट रावलेले आहेत 1 आणि 2 की मग ऑल ओके. आणि मेन डोअर रावले आहेत ना 2. हां ही अकडची खिडकी रावलेली आहे. ही पण खिडक्याचा कलर मारताना याच्यात पूर्ण आमचं ब्रश जाय. तर ते तरी पण आम्ही एका सगळा काढून कलर मारलेलो होतो. आणि बॅक साईडने पूर्ण आग लागली त्याच्यामुळे तो जळलेला. वरचा तर या खराबच झालेला होता. याच्यातनं संपूर्ण ही खसखस पडायची. तर ते कलर मारल्यामुळे तर तात्पुरता त्याच्यावर रवलेला होता. जेव्हा असं इकडनं काढलेलं होतं आणि सगळी खसखस पडता आहे ना. हा काय जवळपास 1 किलो तरी खसखस गावात ना. डेंजर परिस्थिती आहे लाकडाची. मेन दरवाजा येईल. मेन डोर वरनं खराब होत चाललेलो. इकडनं ह्या साईडने ह्या पूर्ण एका काय ती खसखस पूर्ण लागलेली होती. आणि साईडने पण नंतर इकडनं हे चांगले होते. ह्या इकडनं पूर्ण जाय दिलेला वरच्या साईडने. इकडच्या रूमवरचं वासाची ही परिस्थिती. पूर्ण हे का शाप गेलेलो. कसे रवलेले काय माहिती आहे वाशे. काय पूर्ण आतून सगळे खसखस लागलेली होती. आणि मोडलो आधी अर्ध. असे पूर्ण लाकडं आतमधनं खराब झालेली असतात. वरनं तुमका दिसतात चांगली. या साईडने चांगली दिसतात. पण आतनं या प्रकारे अशी परिस्थिती असते लाकडांची. संपूर्ण खसखस. किचनच्या साईडच्या डोअरची परिस्थिती अशी आहे. साप गेलेलो. इकडनं खाललाही वाळवी लागत दिलेली होती. ह्या पॅनलला पण वाळवी लागत दिलेली. पण अजून पण तसं त्यातलं त्यात चांगलं होतं. बाकी हा एक पॅनल फ्रेम होती ती खराब झाली. वरच्या साईडला अशी परिस्थिती होती. हे खालच्या साईडला उंबऱ्यात पण खालून या ठिकाणी वाळवीन खाल्यान पूर्ण. वरच्या साईडचा चांगला अजून. इथल्या डोअरचं पण परिस्थिती काही वेगळी नाही आहे. अशी पूर्ण फ्रेम एका पणाकडनं वाळवी वगैरे खाल्या ना उतरणं. काय वरची उमरापट्टी वरची होती. वरची साईड वरच्या साईडला पण असं सगळं येतं पूर्ण पोकळ सगळा. त्यात काय राहिला नाही. सगळा पीठ झाला नुसता. शेवटचे 2 खिडके तर हे पण पूर्ण खराब झालेले असत. एका पण वाळवी लागल्या. एका पण या साईडने खालच्या बाजूने खराब झालेला असा लाकूड. त्या सगळं आता पूर्ण काढून टाकलं. कारण वाळवीचं वगैरे आपल्याकडे भरपूर त्रास आहे. ह्या पूर्ण एकदम ह्या डेंजर. तर आता घराचा लाकूड सामान पूर्ण काढून झालेला असा. काही दगड पण पडले होत. आणि ह्या सगळा खराब झालेला सामान आहे. सगळे जे आपले डोअर फ्रेम खिडकी आहे त्याच्यानंतर कपाट्या होती ती. ह्या एक थोडासा म्हणजे ज्या खराब झालेला सामान ता असा. ह्यो पण डोअर काढलेलो असा. त्याच्यानंतर इकडे पण सगळा जा खराब लाकूड सामान होता त्या ठिकाणी टाकलेला. नंतर इकडचे पण सर्व खिडके वगैरे होते. त्याच्यानंतर हे सगळे डोअर फ्रेम सगळे संपूर्ण काढले. ह्या काही
खराब लाकूड सामान इकडे ठेवलेलं असा. चला आता फक्त आपला काम की या सगळा क्लिनिंग करून घेणे आणि मग त्याच्यानंतर पुढच्या कामांका सुरुवात. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या संपूर्ण काही डोअर पॅक करणारं, काही कपाटा वगैरे होते ते पॅक करणारं, डोअर पोझिशन्स आपल्याक चेंज करूचे असत, हे जी बाहेरची एक्सटर्नल डोअर असतात ते पॅक करूचे असत. तर ते पुढच्या व्हिडिओमध्ये तुमका दाखवतले की या वेळचो प्लॅन आपलो कसो असता तो आणि रूम कसे कसे असणार आहेत, कुठून एंट्री असणार, जिनो वगैरे. तर ती सगळी माहिती आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया.